बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तसंच चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। तसंच आरोपींवर मोक्का कायदा लावणार असल्याची माहिती देखील फडणवीसांनी सभागृहात दिली। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी आरोपांचं राळ उठवल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची माहिती दिली। एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। सोबतच बीडच्या एसपीची बदली करणार असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची 3 ते 6 महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल अशी माहिती देखील फडणवीसांनी सभागृहाला दिली। आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे। ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। बीडच्या या हत्या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात ओम देशमुख आमच्या प्रतिनिधींकडे। ओम, एकीकडे मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केलेली आहे, बीडमधल्या एसपींची बदली करणार असं ते म्हणालेले आहेत। सोबतच देशमुखांच्या कुटुंबियांना त्यांनी मदत देखील जाहीर केलेली आहे। काय पडसाद याचे तिकडे उमटताय? अगदीच बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या 3 घोषणा यामध्ये केलेल्या आहेत। मुळामध्ये या सगळ्या प्रकरणाची एसआयटी सोबतच न्यायाधीशांच्या मार्फत न्यायालयीन चौकशी होईल। दुसरं म्हणजे बीडचे जे विद्यमान पोलीस अधीक्षक आहेत त्यांची बदली केली जाईल। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या व्यक्तीचं नाव सातत्याने या प्रकरणामध्ये घेतलं जात होतं त्या वाल्मिक कराड यांच्यावर देखील जर ते यामध्ये सहभागी असतील तर कारवाई केली जाईल। वाल्मिक कराड कोणाशी संबंधित आहेत, ते कोणासोबत आहेत, कोणासोबत त्यांचे फोटो आहेत याचा काहीही विचार न करता वाल्मिक कराड जर यामध्ये सहभागी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केलं। ओम, तुम्हाला थोडंसं थांबवते।